नमस्कार, मी आतिश मात्रे स्वागत करतो माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आज आपण निघालो आहे एका अविस्मरणीय आणि थरारक ट्रेकसाठी, भीमाशंकर ट्रेक, तोही गणेश घाटामार्गे। इथे आपला मित्र चुकला, आवाज दे त्याला। ही यात्रा आहे सह्याद्रीच्या गणराज जंगलातून चालत भगवान शंकराच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचण्याची। हा प्रवास सुरू केला आम्ही उरण पनवेल मार्गे, कारण या भीमाशंकर ट्रेकसाठी अजूनही 3 मित्र त्यात सामील होणार होते। पावसाचा आनंद घेत फायनली पोहोचलो आम्ही पनवेल बस स्टँडला। चला किती लेट। पनवेलवरून मित्रांना पिकअप केल्यानंतर आमची स्वारी निघाली खांडस गावासाठी वाया कर्जत। अशा प्रकारे माझे 2 भावांसोबत आणि 3 मित्रांसोबत निसर्गाचा आनंद घेत खांडस गावासाठी प्रवास सुरू झाला। ह्या रेल्वे ट्रॅक मुलं आठवलं, जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर CST दादर कुर्लावरून कर्जत लोकल ट्रेन पकडायची आहे। ती तुम्हाला नेरळ स्टेशनपर्यंत सोडेल। नेरळ स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला खांडस गावासाठी शेअरिंग जीप किंवा टॅक्सी मिळतो। नेरळ टू खांडस विलेज अराउंड 25 किलोमीटर आहे। ग्रामीण खेड्याचा रस्ता असल्यामुळे तुम्हाला 45 ते 1 तास लागू शकतो। उरणवरून 2 तासाची जर्नी करून फायनली पोहोचलो आम्ही खांडस विलेजला। हे आहे खांडस विलेज। इथूनच 1 किलोमीटर नंतर गणेश घाट ट्रॅक सुरू होतो। पावसाचा आनंद घेत आणि खड्ड्यांचा त्रास सहन करत फायनली पोहोचलो आम्ही गणेश घाट मार्गापर्यंत। खांडस गाव हे ट्रेकरसाठी मुख्य बेस विलेज आहे। हे ब्रिज क्रॉस केल्यानंतर कन्फ्यूज करणारे 2 रस्ते आहेत। पहिला रस्ता सीडी घाट आहे। सीडी घाटने आपण 3 ते 4 तासात भीमाशंकर मंदिरापर्यंत पोहोचू शकतो, पण हा रस्ता तेवढाच खतरनाक आणि कठीण आहे। आणि दुसरा रस्ता आहे गणेश घाट। हा रस्ता नवीन ट्रॅकर्स, वयोवृद्ध, लहान मुले यांच्यासाठी उत्तम मार्ग आहे। सकाळी लवकर निघाल्यामुळे भूक तर आम्हाला खूप लागली होती। मध्येच आम्हाला क्षणभर विश्रांती हॉटेल दिसलं, तिथेच मिसल पावाचं ताव मारून फायनली सुरू झाला 6 ते 7 तासांची जर्नी भीमाशंकरसाठी। खांडस गाव ते भीमाशंकर हा ट्रॅक रोड 8 ते 10 किलोमीटर आहे। या ट्रॅकमध्ये तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल मिळतील। इथूनच सुरू होता आपला गणेश घाट ट्रॅक। असे मार्ग दाखवणारे प्लेट शिवभक्तांनी लावले आहेत, त्यामुळे हा ट्रेक अजूनही सोपा झाला आहे। कुणी त्या रस्त्याने जाऊ नका, जो मॅप दिलेला आहे तिकडे बाण मारलेला आहे, त्या बाणाने चाला। वाटेत एक गणेश मंदिर, हिरवळ आणि झऱ्यांचे सौंदर्य अनुभवायला मिळतात। काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल, एकदम ओके आहे। थोडेच काही पावलं चालल्यानंतर फायनली पोहोचलो आम्ही गणेश मंदिराजवळ। हे आहे गणेश मंदिर, ट्रॅकचं पहिलं स्थान। वाटेत गणपतीचे एक छोटे देऊळ, म्हणून याला गणेश घाट असे नाव मिळाले आहे। आत्तापर्यंत आम्ही त्या खंडास गावाजवळून 1 ते 1.5 किलोमीटर चाललं असेल, तरी पण खूप थकवा जाणवतोय। पाऊस थांबलेला आहे, ही एक मोठी कृपा आहे देवाची। जसं हे ज्योतिर्लिंग आहे ना, पुण्यामध्ये स्थित आहे आणि पुण्यामधून आपण डायरेक्ट मंदिराजवळ गाडी जाते, बस जाते, प्रायव्हेट कार जाते, बाईक जातो। आणि आम्ही आलो आहे नेरळवरून, खंडसगाववरून ट्रॅक करत, कारण पावसाची एक वेगळीच मजा असते। पाऊस प्लस बाबा, आनंदच वेगळा आहे। लय दमलो यार, थोडासा चाललो तरी पण। किती आतापर्यंत आपण किती चाललो असेल? आतापर्यंत आपण तरी पण 3-4 किलोमीटर आलेलो। 3-4 किलोमीटर कुठे, 1-1.5 किलोमीटर चाललोय। 1-1.5 किलोमीटर आलेलो आणि 1-1.5 किलोमीटर मध्ये आपण दमलो। जर कोणी मुरुड तालुक्यातून असेल तर त्यांनी दहावीराला जाण्याचा आनंद इथे लुटू शकता। जे दहावीराला जाताना कांटा लागतात तो अनुभव इथे नाही भेटू शकत तुम्हाला। चला, होय, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, चला। अभयारण्य असल्यामुळे इथे एंट्री फी आहे, पर पर्सन 60 रुपये ही रिसिप्ट आहे। आम्ही पर पर्सन 60 रुपीज दिलेले आहेत। आम्ही 7 जण आहोत। इथल्या देवराईत फिरण्याचा आनंद म्हणजे अगदी स्वर्ग समान। पाऊस तर खूप आहे, ट्रॅक करायला मजा येतो,
पण चालायला तेवढाच कठीण वाटतं आणि खूप रस्ता स्लिपरी असल्यामुळे चालायला थोडासा त्रास होतो. आणि 20 ते 25 आहेत धबधबे आणि अनगिनत माझ्याकडे तर फोकस कर. अनगिनत सगळं ओके आहे. हे आहे स्टार फ्रूट, मराठीमध्ये कमरक बोलतात. मग सुरू झालं आमचं नो एक्सप्रेशन चॅलेंज. हा सटल एक्सप्रेशन देताना हे म्हणजे कसं माहिती का, पहिल्यांदा खाल्ल्यामुळे असं वाटतंय मला की हे कधी परत खावं नाही. स्टार फ्रूट खाल्ल्यानंतर सुरू झाला आमचं रील बनवायचा कार्यक्रम. हे आहे फेमस ट्रॅक पॉईंट जिथे विश्रांती करतात ट्रॅकर्स. आणि तुम्ही बघू शकता तिथे आहे पाटी मंदिर, या पर्वताच्या पाठी मंदिर आहे. आणि हे आहेत झरणे, 7 ते 8 किंवा त्यापेक्षा जास्त झरणे आहेत. तुम्ही बघू शकता भीमाशंकरच्या ट्रॅकला असेल खूप सुंदर असे झरणे दिसतात. त्यासाठी आणि शिवजींच्या दर्शनासाठी तर आम्ही हे ट्रॅक करत येतो. गणेश घाट मार्ग हा थोडा लांब पण निसर्गाने भरलेला आहे. हिरवाई, पक्ष्यांचे आवाज आणि मधूनच धुक्यांचे चादर. आम्ही चालत होतो आणि निसर्ग आमचं स्वागत करत होता. प्रत्येक ज्योतिर्लिंगाप्रमाणे ह्याही ज्योतिर्लिंगाची एक कथा आहे. शिवपुराणानुसार खूप फेमस अशी कथा आहे. भीमा नावाच्या राक्षसाची जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा आणि कुंभकर्णाचा वध करतो ना, कुंभकर्णाचा मुलगा भीम नावाचा एक बलवान राक्षस होता. त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमृतत्वाचे वरदान मागितले. परंतु ब्रह्माजीने अमृतत्वाऐवजी अतिशय बलवान होण्याचे वरदान दिले. वरदान मिळाल्यानंतर भीमाने लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. इंद्रदेव आणि अन्य देवतांनाही त्यांनी हरवले. शेवटी त्याने भगवान शंकराची आराधना करणाऱ्या कामरूप देशाच्या राजाला बंदी बनवले. राजा शिवभक्त असल्यामुळे शिवलिंगाची पूजा करण्यापासून रोखले, पण राजाने पूजा चालू ठेवली. यामुळे युद्ध होऊन भीमाने आपल्या तलवारीने शिवलिंग नष्ट करण्याचे प्रयत्न केले. तेव्हाच भगवान शंकर क्रोधित होऊन तेथे प्रकट झाले आणि त्यांनी भीमाचे वध केले. त्यानंतर सर्व देवांनी महादेवाला त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग रूपात कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली, जे हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. कालहर, दुःखहर, कष्टहर, रोगहर, हर हर महादेव. गीते आपला मित्र चुकला, आवाज दे त्याला. माकडं पळाली पण आमचा मित्र आम्हाला अजूनही भेटला नाही. आम्ही येतोय. लाल टी शर्ट भरलो, लाल टी शर्ट काय केलं ना काय नाही. त्याच्यासोबत लेडीज होती ना, तिला सांगत होता हाच तो लाल टी शर्ट. लाल टी शर्ट आणि एकदम छोटी पॅन्ट. काय कांड केलास? चांगलाच कांड झाला असतं. मित्र भेटल्यानंतर पुन्हा सुरू झाला आमचा भीमाशंकरसाठी ट्रॅक. तुम्ही बघू शकता खूप फॉग आहे. मला हाईटची भीती वाटते, पण फॉग असल्यामुळे खालचं काही दिसत नाही, तेव्हा भीती थोडी गायब झाली. चल लालो, असते स्लिप मारायचं आहे. हो फुल फॉग. लास्ट टाइम ह्याच पॉइंटला माझी व्हिडिओ केली होती.
गारंटी है वापस नहीं आ रहा. ये चल चला फिरणार जाऊया. शॉर्टकट दुसरा कुठे आहे? लॉंग कट निव्वळ चालू इथून 3 ते 4 तास आम्ही चालतो. जास्त पण झालं असतील, 5 तास पण झाले असतील, कारण व्हिडिओ आणि फोटोशूट करत होतो आम्ही. ब्रेक घेत येतोय. सकाळी 9 वाजता चालायची सुरुवात केली. आता वाजलेत 2. खूप थकलं. आम्हाला वाटलं होतं खूप इझी असेल ट्रेक, पण एवढा पण नाही इझी. आम्ही लास्ट टाइम आलो होतो 2022ला. त्याच्यानंतर आता आलं. गेल्या वर्षी गेलो होतो आम्ही पुण्यामार्गे कारने, कारण फॅमिली होती सर्व. आता मित्रांसोबत आलो पुन्हा ट्रेक करत. सर्वांचीच एनर्जी डाऊन झाली. आणि अखेरीस आमचा 5 ते 6 तासांचा प्रवास कंप्लीट करत फायनली पोचलो आम्ही मंदिराजवळ. थोडी विश्रांती करून आणि पावसाचा आणि धुक्याचा आनंद घेत पुन्हा निघालो आम्ही भोलेबाबाच्या दर्शनासाठी. खूप पाऊस आहे. जसं पोचलो आम्ही भीमाशंकरच्या टेम्पलजवळ, तसं खूप पाऊस जोरात लागला. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. घनदाट जंगलमध्ये वसलेलं मंदिर. इथे पोचल्यानंतर थकवा नाहीसा होतो आणि एक आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. 12ही ज्योतिर्लिंगापैकी एक आणि निसर्गाने वेढलेले हे स्थान म्हणजे एक आध्यात्मिक अनुभव. स्कंद पुराण, शिवपुराण आणि अन्य पुराणामध्ये भीम नावाच्या राक्षसाचा वध शिवजीने या ठिकाणी केला. ट्रेक संपला, पण आठवणी जन्मभर पुरतील अशा झाल्या. मित्रांसोबत घालवलेले हे क्षण हेच खरं आयुष्य. तर मंडळी, हा होता आमचा भीमाशंकर ट्रेकचा अनुभव. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.